आजोबा नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? बरं झालं. आंबेडकर. आंबेडकर का? तर नमस्कार. काय लपडा? मतदान पाहू आता कोणाला करायचं. हो नमस्कार. गाडीवाले जाणार गेले जरा. आता काय इलेक्शन झाल्यावर समजणार कुठला नेता निवडून येईल. हो नमस्कार. नाही बरं झालं जरा आजोबांना बोलायचं नाही. मला तर काहीच माहित नाही वर सध्या. मी दवाखान्यातून आले राजकारण काय दवाखान्यातून आले जरा पुढे जाऊन घ्या. बीजेपी सरकार बद्दल खुश आहेत का? अरे एक नंबर कोण येईल इथं? इथं अनुप धोत्रे. या गावचा विकास झालाय का नाही? विकास तर खोळंबलेला दिसते तुम्हाला. तुमच्या समोरच आहे विकास. समाजही जबाबदार आहे आणि जनता पण जबाबदार आहे आणि सरकार पण. विकास झालाय का मतदारसंघाचा? आता काही अंश झाला ना. कामं झालेत का? कामं नाही झाले तरी बीजेपीला पाहून देणार. हा कामं नाही झाले मग कसं मतदान करायचं? मतदान तर होणारच आहे. काय कोण येईल इथं? ते नाही सांगू शकता. का बरं? आता मला माहितीच नाही ना. कोणी आम्ही तर मतदानच देणार नाही. का बरं? कुठलीच सरकार कामाची नाही. मग कुणाला मतदान करणार? नाही निषेध आहे, मतदान देणारच नाही. निषेध आहे पण संविधानाने अधिकार दिलाय ना राव. दिला संविधान अधिकार पण त्याच लायकीचे लोक नाही ना. हो कुठं झालंय भावा? चालले आपल्या ऑफिसवर. या निवडणुकीत इकडे बीजेपीचा बीजेपीचे 100%. बर आजचे दिन आले का? आजचे दिन चालूच आहे ना. बर सुरूच आहे. चांगलेच दिवस आहे. चांगले दिवस आहे का? कोण राखणार कौली काढा? हवंय दादा. अभय दादा आणि कुकरची शिट्टी वाजणार आहे. नक्की वाजेल का? 100% कुकरची शिट्टी वाजन. नमस्कार. याच्याकडे बोट नाही दाखवायचं. बोला काय म्हणते? काय वाटतं कोण येईल इथं उमेदवार? उमेदवार भाजपचं आहे ना. आपके बार 400 पार नाही होणार. 400 हा. 40 जर झाले तर भरपूर आहे. पडल नाही डिपॉझिट जप्त होतील. नमस्कार. नमस्कार. कुठं चालले? आता बिंदर बिन्नर. बर कुठला मतदारसंघ आहे आपला? मूर्तीच्या बर बर काय वाटतं कुठला उमेदवार विजय होईल? काही सांगता नाही असं राव. बीजेपी सरकार बद्दल खुश आहेत का? खुश आहे. खुश आहे. बीजेपी सरकारने नोकऱ्या नाही दिल्या काय वाटतं तुम्हाला? ते आता आपापलं नशीब. बर तुमचा धंदा पाणी का चाललाय? मस्त बरोबर. मस्त ना? पद्धती. काय वातावरण खूप आहे तापलंय का इकडं? नाही काही नाही ना? बर बर चला. अनुप धोत्रे युवा खासदार. बर युवा खासदार होतील ते. आजोबा काय म्हणताय? प्रकाश आंबेडकर निवडून. शिट्टी वाजणार का? शिट्टी वाजणार. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? नाही तुम्ही बोला. तुम्हाला नाही आलं. नाही बरं चला याच्या पैसे त्याच्या पैसे ना करू. तुम्ही बोलणार आहेत? हा चला बोला. काय म्हणणं आहे तुमचं? कोण येईल इथं उमेदवार? अनुप धोत्रे. बीजेपीलाच देणार आम्ही. देणार का? 100% येणार आहे. बीजेपी पक्ष राहिला नाही. बर. तो फक्त काँग्रेस में बीजेपी झाली. त्याचं नाव बदलणं पाहिजे. चुन के कोण आहे का? अपना वोट किधर है? इधर नहीं राजस्थान है. ठीक है चलो. शेतकऱ्याचं दुखणं या सरकारनं ऐकून नाही घेतलं. साधं निवेदन सुद्धा घेतलेलं नाही. लोकांना 5 लाखाचा विमा दिला बीजेपीनं. काय नाही दिलं बीजेपीनं. हे का सरकार आहे का? हे हुकुमशाही आहे. बर सरकार नाही आहे. बर. हे लोकशाही नाही आहे. विरोधकांचं असं म्हणणं आहे गॅस सिलेंडर दिला पण तो 1200ला नेऊन टाकला. 1200ला कसं? हा 800 रुपयाला मिळून राहिला. 300 रुपये सबसिडी असा 500 रुपयातच पडून राहिला आम्हाला. अहो पण बाकीची जनता म्हणते कुणाच्या नावावर सबसिडी जमा झाली ही दाखवा आम्हाला. दाखवतो ना तुम्हाला. काहून नाही सबसिडी होऊन राहिली. बीजेपीला असं वाटते की सामान्य माणसाचा पोरगा शिकला नाही पाहिजे. शिकला नाही तर त्याची परिस्थिती बदलणार नाही आणि बदलणार नाही तर त्याच्या व्यापाऱ्याच्या हाती ते सत्ता देतील. रोजगार काँग्रेसला कुठे रोजगार दिले मग? कोणते काँग्रेसवर कुठे पैसा होता काँग्रेसच्या टाइम होता का? बर कोणते गरीब आज गरीबाजवळ 10-20 हजार रुपयाचे फोन आहेत. कुठे हे पॅटर्न आहे ते पॅटर्न कायम राहील आणि आमचा चांगला विजय. कमळ फुले कमळ फुलल्यासारखंच आहे. जनता स्वतःला वंचित ठेवणार नाही एवढं मी सांगतो. बरं काँग्रेसची तर खूप मोठी एक ताकद पहिलेपासून आहे. त्याच्यात आता शिवसेना सोबत आलेली आहे. विरोधक म्हणतात अजून की जसा अकोल्याला विकास पाहिजे तसा विकास नाही. कंपनी आले नाही. इथे ज्या जिनिंग फॅक्टरीज आहेत, नवीन 3 स्पिनिंग मिल, ह्या 100 कोटीचे प्रोजेक्ट्स 3 आमच्या इथे नवीन चालू झालेले आहेत. असे अनेक गव्हर्नमेंटच्या योग्य पॉलिसीमुळे आज उद्योजक फॅक्टरीवाले हे अकोल्यामध्ये येऊन राहिले आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे 12 कोटी छोटे मोठे उद्योगधंदे अमुक तमुक होते, कामाला बिमाला होते, ते सगळे बंद झालेत. तुम्ही आता डोळ्यांनी पाहिलं शेतकऱ्यांच्या समस्या. शेतकऱ्या बिलकुल खुश नाही आहे. कारण की त्याचं सोयाबीन आहे, कापूस आहे, त्याला भाव नाही आहे. मूलभूत आधार किमती नाही आहे.
व्यापारी सुद्धा खुश नाही आहेत. 370 ते 400च्या वर सीटा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या येणार असं दिसत आहे. आपण साहेब ते म्हणतात आपकी बार 400 पार होणार. काय नेमकं काय वाटतं तुम्हाला, आपकी बार 400 पार होणार? 150 गेले तरी फार मोठी झाली. 400, 150, 200, 800, 900 हा काय मटकाचा आकडा थोडी आहे. हे मीडियानी परसेप्शन बनवलेलं नाही, नाही, असं काय नाही. मीडियानी इथे येऊन अभ्यास करायला पाहिजे की काय परिस्थिती आहे. नाही तीन तुम्हाला तिकडा आम्ही आतापर्यंत जे अकोला पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 3च उमेदवार आले आहे. 3 तिकडा तर नाही होणार, पण जे पॅटर्न आहे ते पॅटर्न कायम राहील आणि आमचा चांगला विजय होईल. आणि इथं तुम्ही जे म्हटलं की 3 त्रिकोणी, इथं सध्या तरी त्रिकोणी लढत नाही. जिन्न जे काय आहे कुकर, मला सांगा कुकरला कसा काय प्रतिसाद भेटतोय, नेमकं कुकरमध्ये शिजणार काय आहे, जनतेचा विकास काय आहे, पक्षाचं काय शिजणार आहे कुकरमध्ये आणखीन. अरे कुकरमध्ये जेवणच शिजतं, दुसरं काय शिजतं? पण नेमकं दुसरं काय शिजवण्याचं डोक्यात आहे का तुमच्या? नाही, दुसरं काय शिजवण्याच्या डोक्यात अजून तरी नाहीये. आजची जी परिस्थिती आहे, मला असं वाटतं की आम्ही यावेळेस महाविकास आघाडी निश्चित निवडून येईल. माझा तर अंदाज असा आहे की विदर्भातल्या 11 पैकी 10 सीट्स ज्या महाविकास आघाडी किंवा एखाद्या वेळेस पूर्ण 11 सीट्स येतील अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे.